नहीं जाना चाहिए, वक्त बहुत इंपॉर्टेंट। दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू पटपा शेवटचा कॉल असेल, ज्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे। महत्वाचा सामना बॅट आणि बॉल बद्दल बंद प्रेक्षकांना पाहायला मिळतंय। पहिला सामना जिजाई 11 युवा ग्रुप वाढीव संघाने शानदार पद्धतीने जिंकला। 106 धावा त्याने कुठल्या होत्या, त्यामध्ये 82 धावांची तुफानी इनिंग पेश केली होती सुहान 23 चेंडूमध्ये। त्यानंतर 49 धावांची बखेळी शेखरकडून दर्जेदार कामगिरी। लय बॉयज डोंगरी संघासाठी श्रीकांतची बॅट देखील तळपली, 20 धावा त्यानं ठोकल्या। SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे। मॅच क्रमांक 3 साईज्योत मायकोप आणि शिवशक्ती उसरणी या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना। आघाडीचे बॅटर मैदानावरती या ठिकाणी सज्ज होतील, तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शन प्रो लिंक वरती मॅच क्रमांक 3 रबर बॉल ट्रॉफी 2025 SP बॉयज मानाची सर्वोत्तम स्पर्धा पालघर जिल्ह्यातील। IPL मध्ये आमूलाग्र बदल झाले, ज्या पद्धतीनं क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय। कुंदन डीजे आपल्या माध्यमातून निश्चितच मधुर संगीत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। आदरणीय वैभवजी बैती यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या। SP बॉयज ट्रॉफीचे शिल्पकार शुभमजी पाध्ये साहेबांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे। प्रोलिंग वरती आपण ही स्पर्धा पाहताय, अत्यंत शानदार असा खेळ। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे। शिवशक्ती उसरणी साईज्योत मायकोप दोन्ही संघांसाठी आज शेवटचा कॉल असेल। ज्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू नसणार आहे त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं SP बॉयज ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी प्रो लिंक पर। टप्पा खाते थोड़ा सा रुक कर गेंद आई, ऑनसाइड पर खेलना चाहते थे बीट में बल्लेबाज और विकेट कीपर गेंद चलेगी थर्ड बैट पर, गेंद को फील्ड किया जाएगा और 1 रन जरूर आपको मिलने वाला है। बहुत ही क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए, उसमें कोई संदेह नहीं है। निशांत और गौरव प्रारंभिक बैटर। गेंदबाजी का बागडोर संभलते हुए रोहन, फुट टॉस गेंद ऑफ साइड पर खेलते, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते तो रुकते, तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। दोनों बल्लेबाजों का खाता खुला है। निशान ऑन मार्क, गौरव ने 1 रन बना के अपना खाता खोला। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। देखिए आपने टॉस जीता है, टॉस जीता है तो इसका मतलब आपको मैक्सिमम रन बनाने पड़ेंगे। गौरव बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। इस बार ऑनसाइड पर खेलना चाहते थे, खड़े खड़े डीप स्क्वायर लेग की तरफ पुल करना चाहते थे। इधर बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं था। निशान के पास काबिलियत है, गौरव के पास काबिलियत है। रोहन का ये बहुत ही महत्वपूर्ण अच्छा ओवर है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। साईज्योत मायकोप और शिवशक्ती उसरणी के बीच आज के दिन का तीसरा मुकाबला। घासकोपरी वैतरणा बॉयज टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे। घासकोपरी आणि वैतरणा बॉयज 11। रोहन नगावे बिल्ले चेंड से गेंदबाजी कर रहे हैं। आगे गेंद थी, इस बार ड्राइव किया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट करने की कोशिश कर रहे हैं। स्कोर इसी के साथ 3 पर पहुंच चुका। निशान 2 पर बैटिंग कर रहे हैं, 100 का स्ट्राइक रेट है। गौरव की बात करें तो 1 पर बैटिंग कर रहे हैं। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 4 पर 4 रन। दोनों बल्लेबाज फिलहाल 2 गेंदों का सामना कर चुके हैं। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, आठ बटाट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं निशान।
और रोहन ने निशांत को शांत रखा है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, ज्यादा आजादी नहीं दे रहे। अभी तक 5 गेंदों का खेल हुआ है, 4 रन स्कोरबोर्ड पर। 5 ओवर का यह मुकाबला घासकोपरी बनाम वैतरणी बॉयज, ये आने वाला बहुत ही इंपॉर्टेंट मैच है। ये मुकाबला बिल्कुल थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगा। मैं दोनों टीमों के कप्तानों को दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी पर टॉस बॉक्स की तरफ तैयार रहे। आपको कॉम्बॉक्स की तरफ आना है, फॉर्मेलिटीज को पूरा करना है। टप्पा खाते उछाल जरूर मिला, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बीट हुए बल्लेबाज। एक्शन रिप्ले देखे कहा गेंद, एक बार फिर गेंदबाजी हो रही है। रोहन की बहुत अच्छी गेंदबाजी, इस ओवर में केवल 4 रन खर्च किए हैं। शानदार गेंदबाजी का आगाज करके दिया है, बहुत बढ़िया गेंदबाजी। राउंड विकेट एंगल बना के क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है और हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। एक बार फिर पहले ओवर की कहानी समाप्त, स्कोर 4 रन। आइए डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, हमारे काबिल दोस्त मिस्टर कुंदन। 1 over, now scored 4 for none. हिरवे हिरवे गार गालेचे हरित तृणांच्या मखमालीचे. आता का कुंदनला कोकणची आठवण का झाली? तुम्ही मुंबईकडनं गोव्याकडे जेव्हा जाताना ते मधल्या भागामध्ये कोकण येतं आणि आता आपल्या वेडी गावामध्ये जे मैदान आहे ना, तिथे इतकी चांगली हिरवळ आहे, त्यामुळे कोकणची आठवण कुंदनला झाली. गाव षटकार. बॅटमधनं गौरवशाली षटकार, ज्याची आवश्यकता होती. ओव्हर पिच तो तुटून पडला. वरती आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहिला, कशामध्ये नाव फटका खेळला होता. 8 धावा इथे आता गौरवच्या खात्यामध्ये. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. गौरव इस बार भी कड़क शॉट है, हवाई फायर डाउन द ग्राउंड, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. जबरदस्त स्ट्रोक, कडकडी षटकार, षटकारांची हॅट्रिक मैदानावरती. वैभवशाली गौरवशाली षटकार. गौरवच्या बॅटमधनं 3 षटकार प्रो लीग वरती लगेच दाखवले जातात. पहिला अगदी सरळ बॅटनं ओव्हर पिच चेंडूवरती जबरदस्त आक्रमण विमध्ये खेळला, नेत्रदीपक फटका. त्यानंतर पुन्हा एकदा बघा काय घडलं होतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु खोलवट टप्प्यात चेंडू टाकण्याचा एक इशारा केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, त्यावरती देखील जबरदस्त आक्रमण या ठिकाणी केले. इथं सुरुवात आहे. इथे नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि असेल. गौरव या ठिकाणी निश्चितच सांगतोय, ठणकावून सांगतोय. 5 चेंडूमध्ये 30 धावा आतापर्यंत ठोकल्या. धाव संख्या 22. 3 छक्के जड़ चुके हैं.
इस बार टाइमिंग अच्छा नहीं है। दोबारा इस टक ओवर या लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को खेलना चाह रहे थे। इस टक ओवर पर गेंद को फील्ड किया जाएगा। फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त फील्डिंग इतनी अच्छी नहीं, विशाल वहां मौजूद है। अब चक्कर स्कोर की बात करते रन संख्या टोटल बन गया है 24 स्कोर बोर्ड पर। दूसरा ओवर प्रगति पर है। दर्शक जो अभी हमारे साथ जुड़े हुए प्रो लिंक पर, मैं आपको बताना चाहूंगा साइजत माइकोप और शिवशक्ति उसरनी के बीच एक जबरदस्त मुकाबला आप देख रहे हैं। मिस्टर स्ट्रोक हवा में गेंद है, बॉलर भाग रहे, लेकिन फिलहाल नो मैन 10 में गेंद गिरने वाली है। गेंद को फील्ड किया विशाल ने। विशाल वहां मौजूद है। कवर पर खिलाड़ी तैनात श्रीकांत एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है। रोहन और गौरव का ये ओवर अभी तक इस ओवर की अगर कहानी देखें तो महंगा ओवर है। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी गौरव द्वारा। अपनी टीम की तरफ मोमेंटम वो लाना चाह रहे हैं। स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। बहुत अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद उछाल मिला, ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाह रहे थे बैटर निशांत। इस आखिरी गेंद पर निशांत शांत इस ओवर में 21 2 ओवर की कहानी। स्कोर 25 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान। जे चित्र आहे म्हणजे एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा। आज शुभमची पांदे त्यांना पाऊस आणि आता सादिक राजापूरकर आणि शुभम पांदे आपल्या स्क्रीनवरती होते। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर नाउ स्कोर 25 रन। उसने टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। दूसरा ओवर बहुत ही शानदार था। लाजवाब बल्लेबाजी गौरव द्वारा। 3 छक्के जड़ चुके हैं। इरादे को स्पष्ट जरूर किया गया और गौरव बहुत महंगे साबित है। गौरव टू गौरव ये बैटल था और सापर नेवली के बीच ये लड़ाई थी जिसमें बल्लेबाज बैटर ने शानदार बैटिंग की है। 7 गेंदों में गौरव 23 पर खेल रहे हैं और दूसरी तरफ साइचोत के फ्रंटलाइन गेंदबाज गौरव महंगे साबित हुए हैं। ये गौरव टू गौरव ये बैटल था तो बिल्कुल बल्लेबाज गौरव ने जीता है। निशान 2 पर केंद्र 5 गेंदों का सामना किया। ऑन साइड पर इस बार दे घुमा के गेंद को खेल दिया, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। ब्रिलियंट बैटिंग, शानदार स्ट्रोक। देखिए किस तरह से इस बार बल्ला घूमा, बॉडी का बैलेंस बहुत अच्छा था। देखा कि गेंद उनके शरीर की तरफ थोड़ा सा पीछे चले गए और गेंद को भेज दिया जंगल में। छक्कों की मदद से 29 पर बल्लेबाजी कर रहे। बढ़िया लाइन। ऑन साइड पर हेलीकॉप्टर खेलना चाहते थे। फिलहाल इस पर गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं था। 22 का इशारा मैदान के अंदर अंपायर कर रहे हैं। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 32 रन बगैर किसी नुकसान के। तीसरा ओवर प्रगति पर है। 22-2 है। लेग बाइज वाइड्स और नो बॉल्स का कॉलम आप खाली देख रहे हैं। अभी तक इस पारी में 4 छक्के जड़ चुके गौरव। रोहन बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। डॉक्टर कल्पेश यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यानंतर निशांत शांत का बसेल आणि शांत बसेल थोडं तो संत आहे। जबरदस्त फटका स्क्वेअरच्या दिशेनं। आता आग दोन्ही बाजूला सारखे लागले। गौरव आणि निशांत तुटून पडलेत। आकुटपाचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडू पूल केलाय। पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा पार षटकार। डॉक्टर साहेबांचं स्वागत बघा षटकाराने झालेलं आहे। रन संख्या 38 बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो रोहन गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद इस बार भी ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच एक तरफ घुमा दूसरी तरफ खाई, दोनों तरफ बराबर की पिटाई। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। कड़क शॉट निशांत का। दूसरा छक्का जड़ चुके हैं। गौरव और निशांत दोनों बल्लेबाज आक्रामक रवैया अपनाते हुए क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं। और इस तरह का खेल देखने के लिए दर्शक आते हैं। रबर बॉल का टूर्नामेंट, रनों की बरसात बीच मैदान पर। अभी तक आंकड़े मैं आपको बताऊंगा। 44 स्कोर बोर्ड पर है। तीसरा ओवर प्रगति पर है। रोहन की इस ओवर की कहानी अगर देखें तो इनके ऊपर हमला हुआ है। निशांत 14 पर केंद्र 7 गेंदों का सामना किया और गौरव 29 पर केंद्र 9 गेंदों का सामना किया है। गजब की पारी दोनों बैटर द्वारा। लाजवाब क्रिकेट मैदान के अंदर बैटर का खेल पहली इनिंग में कमाल का हो रहा है। हम देखना चाह रहे हैं दूसरे इनिंग में
क्योंकि पहली इनिंग में रनों की बरसात जरूर हुई है। इस बार बढ़िया गेंद ऑन साइड पर अपना पसंदीदा स्ट्रोक पूरी करना चाहते थे, इस बार बीट हुए। एक कदम आपको आगे सोचना होगा, क्योंकि बल्लेबाज बिल्कुल बड़े स्ट्रोक के लिए जा रहे तो डॉट बॉल डालना आना चाहिए, या वो ड्रीम बॉल जिसकी जरूरत है। या तो आप या बिंदी गेंदे डाल सकते हैं या विकेट की तलाश होगी, क्योंकि पहले विकेट के लिए 44 रनों की साझेदारी, तीसरा ओवर प्रगति पर है। पहले मैच में 106 रन बने थे। दोबारा ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज निशांत। 14 पर खेल रह गया निशांत गौरव। 29 स्कोर फिलहाल आप देख सकते 3 ओवर के बाद 44 बगैर किसी नुकसान के। थ्री ओवर ना स्कोर 44 पर नन। यंग बॉय स्कोरे और टेबी कोडा भी गास्कोपरी बना वैतरना बॉयज। ये भी एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला होगा और दोनों बल्लेबाजों ने उम्दा बल्लेबाजी की है। प्रो लीग पर ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। मैं तो समझ सकता हूँ कि महाराष्ट्र ये टूर्नामेंट देख रहा है, लेकिन अब पूरा इंडिया भी देखेगा, क्योंकि प्रो लीग का जिन्होंने भारत बनाम पाकिस्तान ये बहुत बड़ा मुकाबला इसका कवरेज किया था शारजा के खूबसूरत ग्राउंड पर। एसपी बॉयज रबर बॉल टूर्नामेंट भी अगर देखें तो इसकी भी चर्चा होगी। रबर बॉल के टूर्नामेंट वैसे पालघर जिले में इतने ज़्यादा नहीं होते, लेकिन ये कमाल का टूर्नामेंट, शानदार आयोजन। शुभम जी पादे इनके नेतृत्व में, चैतन्य हमारे साथ जुड़े हुए हैं, सादिक राजापुरकर, और 3 कैमरे का इस्तेमाल हो रहा है इस टूर्नामेंट के लिए। 5 ओवर का ये मुकाबला, 2 ओवर 22 रन को ये इंपॉर्टेंट खिलाड़ी है। शिकार की गेंदबाजी, जब लेफ्ट हैंडर गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं ना, देखिए लेग ब्रेक गेंद लेग स्टंप के बाहर पिच किया था, वहां से गेंद को टर्न किया उंगलियां फिरते हुए। इस बार अच्छा स्ट्रोक है, आगे गेंद, उसके ऊपर प्रहार, गौरव के बल्ले से गगनचुंबी सिक्सर, सुपर बैटिंग। पहली गेंद पर पूरी तरह से बीट किया था, इस बार लेग ब्रेक गेंद थी, आगे गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, न्योता था, आमंत्रण था, स्वीकार किया और गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया। बॉल की जरूरत है। आज कितनी गेंदें गई है। गौरव 35 पर खेल रहे, पहला अर्धशतक जड़ने का कारनामा किया सुहास ने, उसके बाद में 49 रनों की बहुत ही शानदार पारी बेफिकर शेखर की। अब चक्कर 35 पर गौरव के अंदर 11 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट बहुत ही लाजवाब है, बेमिसाल बल्लेबाजी कर रहे हैं। श्रीकांत पहली गेंद पर लेग ब्रेक पर बिल्कुल फंसाया था, दूसरी गेंद पर जब आगे गेंद थी तब जाकर वो प्रहार किया गया बैटर गौरव द्वारा। और रिवर्स स्वीप, रचनात्मक, कलात्मक, मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर, और ये लगा शानदार 4। मैग्निफिसेंट बैटिंग, देखिए क्या गजब की पारी के। लेग ब्रेक गेंद थी, इस बार रुक कर आई, टर्न जरूर मिला, लेकिन ज्यादा तेज गति नहीं थी। बल्लेबाज ने भाप लिया था और उसके बाहर चले गए। रचनात्मक बल्लेबाजी की, मराठी सांगायचं झालं तर वाट बघितली आणि वाट लावली। काय फटका खेळाय, देखना फटका पुन्हा एकदा गौरवच्या बॅटमधनं। गौरव खेळतो 39 वरती 12 चेंडूमध्ये। श्रीकांत षटक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या गेल्यात। गेंद है, फाइन लेग पर खिलाड़ी, घूमती भी गेंद, लपक लिया, कैच आउट। 49 पर गौरव, 39 पर गौरव की पारी समाप्त। देखिए अभी तक के बेहतरीन आंकड़े में सुहान 82, उसके बाद में शेखर 49, और इस मैच में गौरव ने बनाए हैं बहुत ही महत्वपूर्ण 39 रन। बल्लेबाजी 39 रन, शानदार बल्लेबाजी, और अच्छी पोजीशन में नहीं थे। अजीबोगरीब शॉट था ये बल्लेबाज का, जिस तरह से खेला गया था, और उसके कारण बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद फाइन लेग पर चली गई। फाइन लेग पर खिलाड़ी बिल्कुल सतर्क सावधान थे। बहुत ही बेहतरीन कैच आप देख सकते, नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी। गौरव ने बहुत ही अच्छा कैच, गौरव बल्लेबाज है, गौरव फील्डर भी है, और बहुत बढ़िया काम कैमरेमैन का। प्रो लिंक
अर्थात त्याच्यावरती देखील कॅमेरा फिरवला गेला होता. नंबर 3 पर बल्लेबाज अक्षय. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 54 वैसे पर एक विकेट के नुकसान पर अक्षय नंबर 3 पर बैटिंग करने के लिए आए हैं. मिस्टर स्टोक विकेट कीपर गेंद के नीचे लपक लिया क्या, गुच्छे में विकेट. श्रीकांत ने अक्षय को बैक टू द पेवेलियन भेज दिया है. तीसरे विकेट का पतन. गॉन. ने लिया. विशाल विकेट के पीछे है. ये देखिए शॉट, घुमाव था, टर्न था, उसके बाद में रनिंग कैच, स्टनिंग कैच. अक्षय बैक टू द पेवेलियन. विशाल ने ये कैच लपका था. बाहरी किनारा, विशाल का सहारा और अक्षय बैक टू द पेवेलियन. श्रीकांत ने शानदार तरीके से कमबैक किया है. 54 स्कोरबोर्ड पर है. पहले 3 ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खासकर के बाद दूसरा ओवर आज लाजवाब बल्लेबाजी. गौरव की 3 छक्के जड़े थे. रोहन के खिलाफ 19 रन. पहले ओवर में रोहन ने केवल 4 रन खर्च किए थे. इस बार आगे गेंद रडार में, पाले में. बल्लेबाज अविनाश ने थैंक यू वेरी मच कहा और भेज दिया बाउंड्री के बाद 6 रन. वहां उनकी तरफ गेंद चली गई थी. लेग ब्रेक करना चाहते थे लेकिन ज्यादा आगे गेंद के पिच तक पहुंचे और डाउन द ग्राउंड बल्ले के बीचों बीच खेल दिया. गेंद तारामंडल में चली गई थी. ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय अविनाश. इज प्लेइंग ऑन 6. नाउ स्कोर मूव्स ऑन 60-2. आखरी 6 गेंदों का खेळणं बाकी. यानंतर आपण सामना बघणार आहोत. अत्यंत महत्वाचा घासकोपरीचा संघ आणि RS स्वामी 11 वैतरणा बॉयज हा संघ मैदानावरती असणार आहे. घासकोपरी 11 आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. त्याचबरोबर वैतरणा बॉयज आपण देखील फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 60-2. आखिरी गेंद पर बहुत ही कमाल का स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज अविनाश ने. बहुत ही शानदार स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग और बल्ले के बीचों बीच खेल दिया था. शरीर का संतुलन बहुत बढ़िया. बल्ले का पूरा चेहरा दिखाया था और बॉलर के सिर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी. श्रीकांत गेंदबाजी कर रहे हैं. श्रीकांत के बाद अब गेंदबाजी में परिवर्तन. 1 ओवर 16 रन 2 विकेट. श्रीकांत टप्पा खाते उछाल था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. थ्रो अच्छा नहीं है या बिल्कुल इस वक्त थ्रो अच्छा नहीं था लेकिन बढ़िया तरीके से कवर किया गया था. अक्षय बीच मैदान पर है और अब तीसरे विकेट का पतन. तो कुछ देर के लिए खेल रुकने वाला है क्योंकि फिलहाल वो देखा जाएगा टप्पा खाने के बाद कितना उछाल था. और तारीफ करने की अक्षय की, जिस तरह से वो थ्रो था, थ्रो अच्छा नहीं था. छलांग लगाई, गोता लगाया, गेंद को बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से अपने हाथ में लिया और उसके बाद में अच्छा थ्रो किया गया था. तो ये जो बॉल है वो देखा जाएगा कि क्या टप्पा खाते उछाल जो मिला था वो गेंद सर के ऊपर से जा रही, कितनी ऊपर से जा रही है. इट्स अ वाइड बॉल. सादिक राजापुरकर जो हमारे काबिल दोस्त JP पनल के एक बहुत ही मशहूर अंपायर है, मशहूर खिलाड़ी भी है, ऑर्गेनाइजर भी है और एक दिलदार दोस्त भी है. सादिक राजापुरकर 61-3. और अब जाकर बैटिंग करने के लिए आ रहे साई. निशान 14 पर खेल रहे. निशान की पारी समाप्त जिन्होंने 14 रन बनाए और अब जाकर साई चाह रहे थे. ये शॉट अच्छा नहीं था बैटर अविनाश का. स्टार्ट तो बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से किया गया था. गेंदबाजी कर रहे अक्षय. नेशनल स्ट्राइक. अब अंपायर हमारी तरफ बिल्कुल बढ़ने वाले नो बॉल का इशारा अब किया गया. इट्स अ नो बॉल एंड नाउ स्कोर 62-3. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, मला वाटतं पहिलाच दिवस आहे त्यामुळे आम्ही अनाउन्समेंट करतो. यानंतर त्याची अनाउन्समेंट होणार नाही आहे. या बॉल नंतर ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट असणार आहे. अक्षय
आपके स्क्रीन पर है, गेंदबाजी कर रहे अविनाश के लिए, 6 पर बैटिंग करते इस वक्त अविनाश। ऑनसाइड पर खेळना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंद टप्पा खाते उछाल मिला। मित्रांनो, जर घ्यायचं तर तुम्हाला एवढे दिवस तुम्ही क्रिकेट घेता, एवढे वर्ष क्रिकेट ऑनफिल्ड असलेले जे खेळाडू आहेत ना, किंवा तुमचा कॅप्टन किंवा बॅट्समन मैदानावरती आहेत, तेच रिव्ह्यू घेऊ शकतात. आपण डगआउटमधनं तशा प्रकारे या ठिकाणी काही बोलण्याची इशारा करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण इतकं चांगलं क्रिकेट तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट बघताय. टेनिस बॉलचा हंगाम नुकताच समाप्त झाला आहे. बरेच वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय. अप्रतिम गोलंदाजी या षटकात अक्षयकडून शानदार कामगिरी केली. शेवटचं निर्णायक षटक आहे. एक वेळ असं वाटत होतं की स्कोर 80च्या पार जाईल की काय, परंतु तसं घडलं नाहीये. हा थ्रो खूप चांगला होता, पण तू कव्हर करण्याकरता खेळाडू होता, तू गॅदर करू शकले नाही आणि त्यामुळे नशिबाचे 7 अविनाशला मिळाले का ते पाहूया. षटक क्रमांक 5 आउट दिले. या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावांचा वेग वाढला नाहीये. 66 धाबलकावरती. चौसष्ट धावा धाबलकावरती आहेत. 64 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उसळणी संघ प्रथम बॅटिंग करतोय. अत्यंत महत्वाचा सामना. अक्षयचं षटक टिचून मारा केला, तिकट मारा त्यानं आतापर्यंत केलाय. फिनाला अगर देखें तो रन संख्या 64 रन 4 विकेट के नुकसान पर शिवशक्ति उसरी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था. अब चक्कर धनु और साई. अक्षय का बहुत ही बेहतरीन ओवर. पहले ओवर में रोहन ने केवल 4 रन खर्च किए थे. गौरव दूसरे ओवर में बहुत महंगे साबित हुए. श्रीकांत के ऊपर हमला. इस बार पैरों पर गेंद, दिशा गेंद लाइन से बटके तो पड़ेंगे फटके गेंद. बाउंड्री लाइन के बाद 6 रन. फुल चार गेंद पर सही नसीहत साई ने दिए. 6 पर खेल रहे. स्कोर 70 रन 4 विकेट के नुकसान पर. पुलिन गेंद ऑन साइड पर बिल्कुल खेलना चाह रहे थे. हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत होती है. 6 ओवर का खेल होता है, हमेशा आपने देखा है, लेकिन आज रबर बॉल के इस टूर्नामेंट के लिए 5 ओवर का ये मुकाबला. स्कोर 72. पहली पारी बिल्कुल समाप्त हुई है. इस मुकाबले में उससे ने पहले बल्लेबाजी के 4 विकेट के नुकसान पर इन्होंने 72 रन बनाए हैं. और इस मुकाबले में माइकुप के सामने 73 रनों का बहुत ही महत्वपूर्ण टारगेट रखा गया है. बहुत मजा आएगा. अब इस मुकाबले में हाईलाइट जिस तरह से बल्लेबाजी की, गौरव ने बहुत ही धुआंधार बल्लेबाजी रही. सीधे बल्ले से कमाल का स्ट्रोक, डाउन द ग्राउंड गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था. लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया. इनकी कारण देखिए, ये जो स्कोर है ना 70 के पार चला गया. ये थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद थी, लेकिन बल्ला जो है ना जोर से घुमाया था, इसीलिए गेंद वाइटिश लॉन्ग का बाउंड्री लाइन के बाहर चली गई. उसके बाद में काफी ऑफ टर्म के बाहर से गेंद को खेल दिया था, लेकिन बल्ला जोर से घुमा रहे. तो वी में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है बैटर द्वारा. गौरव की शानदार पारी. इन्होंने 39 रन बनाए. और अब जाकर अगर देखें तो टारगेट जो है इस वक्त आपके सामने 73 का. 73 इज द टारगेट. इस मैच में हाईलाइट मोमेंट था गौरव की बल्लेबाजी. अब जीतने के लिए टारगेट रखा गया 73 का. लेकिन इससे पहले कि हमारे साथ कॉम बॉक्स में प्रमोद शेडगे जोड़े, मैं बुलाना चाहूंगा घासकोपरी टीम, बैतरनी बॉयज आप तैयार रहे. और इस कहानी को अंजाम देने के लिए बल्लेबाज पीछा करने के लिए मैदान के अंदर आएंगे. जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुंदन एक मधुर गाणं घेऊन येतील आणि त्यानंतर प्रमुख आपले जे समालोचक आहेत त्यापैकी पालघर जिल्ह्यातील एक मधुर आवाज प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती.
पावसाळी क्रिकेट स्पर्धा आज मात्र पावसाने विश्रांती घेतली. वेडीचं हे मैदान आणि अक्षरशः वेड लावणारं असं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा आपण अनुभवतायत. चांगलं क्लायमेट, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि प्रत्येकाला असं मनमोहक करणारं असं हे मैदान आपण पाहतायत. त्या अगोदर आपण प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून या सीझन 5 मध्ये आपण ऐकतायत, प्रेक्षकांना रिझवतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या मॅचचा घर बसल्या आनंद घ्या. 6 दिवस हा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 73 धावांचं लक्ष घेऊन 2 फलंदाज मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ या स्पर्धेला आवर्जून खेळताना पाहायला मिळतो. त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आणि ज्या वेळेला सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं त्यावेळेला संघ आणि खेळाडू हे सुद्धा उत्साहित असतात की चला आपण SP बॉयज ट्रॉफी ही स्पर्धा कधी येते, आपली एंट्री फी कधी मात्र आपण निश्चित करतो, आपल्या संघाला कधी तिथे स्थान मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहतं. आणि त्यामुळे प्रत्येक दिवसामध्ये 10 संघांना प्राधान्य दिले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून खुला गट हा सुद्धा आपण फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे एक स्पर्धेची रंगत आहे ती वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचेल. क्रिकेटचा जो थरार आहे तो आज पालघर जिल्ह्यात प्रत्येक घराघरामध्ये, पालघर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या SP बॉयज ट्रॉफीचा नामोल्लेख केला जातो. शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, कारण कोणतंही क्षेत्र असो त्यासाठी तुम्हाला मेहनती घ्यावी लागते. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट, ती तुमची मेहनत ही मात्र सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांच्या समवेत नेहमीच रोहिदास पाटील टायगर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. ते सुद्धा नेहमीच त्यांच्या पाठीमागे पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आणि सर्वात चांगला आधारस्तंभ असेल तर राजेशजी मात्रे, अर्थातच बंटी दादा, सफाळ्याची धडकन म्हणून प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये ज्यांनी घर केलंय त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वामुळे आणि आज त्यांची कामाची पोचपावती ही प्रत्येकाला माहिती आहे, यात ती मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 73 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. निशांतचा पहिलाच बॉल, या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशालचा राहिला. बॅटची एज, गौरवच्या हातामध्ये चेंडू विसावला, कोणतीही मिस्टेक केली नाही. एक्सलंट फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, पहिल्याच बॉलवर मोठा धक्का विशाल. आपण पाहतायत नेहमीच चांगला पाठिंबा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक प्रेक्षकांची अपेक्षा असते की रबर बॉल पावसाळी स्पर्धा सुरुवात होते त्यावेळेला रिमझिम पावसाला सुरुवात व्हावी आणि येणाऱ्या अजून 5 दिवस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचा आढावा घेत. चेंज ऑफ पेस खूप चांगला
या वेळेला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि वेगेमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ते टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, तुम्हाला व्हेरिएशन करता येणं फार गरजेची गोष्ट राहिली. पुन्हा एकदा कही पे निगाह है कही पे निशाणा, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं यावेळेला उसळी घेतली. टॉस झाला बॉल, कारण सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या खेळपट्टीवर आता चेंडू थोडेफार कुठेतरी टर्न होताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर येतात त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. विकेट नंबर 2 साईज्योत मायकोप टीमला हा दुसरा धक्का. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान आपण पाहिलं 73 धावांचा पाठलाग करताना 2 सफलता प्राप्त करतोय निशांत. चांगली गोलंदाजी निशांतची राहिले. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत व्हेरिएशन अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. पहिली कलात्मकतेची गोलंदाजी कशी असावी, फलंदाजाला रीड कसं करावं हे दर्शवत असताना साईज्योत मायकोप टीमच्या फलंदाजांना जकडून ठेवलं गेलंय. धावांवर लगाम लावला गेलाय आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर 2-1 अशी स्थिती पाहायला मिळते साईज्योत मायकोप टीमची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप अर्थातच कुंदन गरत कॅन्डी यांना संधी. दुसरं गोलंदाज सज्ज होईल. त्रेक्य गोलंदाजी मार्कवर येतोय. ऑन साईटला जरूर खेळला गेलाय. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार संघर्षात चौकार आदित्यच्या बॅटमधून 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अर्थातच साई पाध्ये यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. चैतन्य पाध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच कॉर्पोरेट मात्र पाध्ये कंपनीचा जरूर पाध्ये परिवाराचा राहिलाय. या स्पर्धेला SP बॉयज ट्रॉफी हे नाव नाही तर ब्रँड आहे. ऑन साईटला तडाखेबंद फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झन्नाटेदार आउटस्टँडिंग.
चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय आदित्य. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या 4 धावेच्या मदतीने साईज्योत मायकोफ या टीमची 15 या धावसंख्येवर. आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. आदित्यच्या बॅटमधून कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे षटकार आणि चौकार येत आहेत. ऑन दी टोस खेळला गेला होता. फुटवर्कचा चांगला वापर केला. चेंडू गवतामध्ये थोडासा थांबतोय. चेंडूला निशांत फील्ड करेपर्यंत 2 धावा आराम के साथ. मात्र खूप चांगली थिंकिंग पॉझिटिव्ह सहित बॅटिंग करत असताना आदित्यला आपण पाहू शकाल. 73 धावांचा पाठलाग आम्हाला करायचं आहे. 2 फलंदाज बाद झालेत. मला का 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी पाठवलं गेलंय त्याचं एकमेव उदाहरण मी भरोशाचा फलंदाज आहे. संयमाने खेळ करतोय मिस्टर आदित्य. गोलंदाज त्रैक्य पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल होता. त्रैक्यचा परफेक्ट यॉर्कर होता. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केले जाईल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जवळजवळ आपण पाहू शकतायत 55. 18 बॉल आणि 55 रन्स हे सामन्याचं समीकरण. सिद्धांत कदम मेन ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या एंटायर टीमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि प्रोप्रायटर आहेत विपुल पांडुलकर यांना आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. तर यंग बॉईज कोरे आणि टेंबी खोडावे 11 जर आले असतील तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. घासकोपरी टीम या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत परंतु थोडासा व्यत्यय आलाय त्यामुळे आपण हा शेवटचा घेऊया. त्यासाठी थोडंसं कोऑपरेट करा. यंग 11 अप्रतिम हलक्याच्या हाताने कट केला गेलाय. चांगला कट शॉट पाहायला मिळतोय. थर्ड मॅनला चेंडू स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. कधीच पाहिलं नव्हतं. कोणाच्या मनात ध्यानात नसेल की असा बॉलला चेंज ऑफ पेस गौरव स्वतः झोकतोय. 100% देताना पाहायला मिळतो आणि हेच तुमचं क्रिकेटवरचं डेडिकेशन असायला हवं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे प्रत्येक खेळाडू जपत असताना हे ब्रीद वाक्य. आता वेगवान मारा होता. काय निशांकडे व्हेरिएशन आहे. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि भेदक मारा. कधी स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतात. कधी बॅक ऑफ द हँडने चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळतो. कधी वेगवान मारे. हा बॉल स्लोवर वन चेंडू होता. वेट अँड वॉच केलं सचिनच्या बॅट मधून. चांगला फटका होता परंतु तेवढाच चांगला झेल त्या ठिकाणी कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद.
नंतर धनेशला इन्व्हाइट केले गेले ते बॅटिंग ॲट नंबर 5 वर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर 19 रन ऑन साईटला धनेश आल्या आल्या धम्माका या वेळेला करत असताना पाहायला मिळतोय फ्लॅट 6 कार. वेलकम बॅक. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा. निशांचा हा बॉल या वेळेला आपण पाहतायत सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ खेरीज सेकंड इनिंग मध्ये 73 धावांचा पाठलाग करताना साईजोत मायकोप टीम जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आणि 48 रन हे सामन्याचं समीकरण. शिवशक्ती उसरणीच्या गोलंदाजांनी अतिशय चांगले तिखट मारे केले. 2 षटकही निशांतचे आपण पाहिलीत आणि प्रभावित विलक्षण कामगिरी करताना निशांतला आपण पाहिलं. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय निशांत. 12 बॉल 48 ची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बऱ्याच वारी आता आपण पाहत आहेत पाहायला मिळतात. या वेळेला ऑफ साईडला झन्नाटेदार षटकार. आदित्य थिंकिंग पॉझिटिव्ह आहे. सरळ लाईनच्या बाहेर इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग क्लासी शॉट षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 31 रन्स. 31 रन झालेले आहेत. 11 बॉल अजून सुद्धा शेष आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. षटकार चौकारांची परिभाषा बोलावी लागेल. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे मात्र इथे डेंजर एंड कडे होते. रिस्क घेतली होती. जोखीम पत्कारली. 2 रन्स ऍड होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. आता इथून प्रवास आहे 10 बॉल आणि 40. 10 बॉल आणि 40 रनची आवश्यकता. प्रति चेंडू गणिक 4 धावेची सरासरी. सामना मात्र रफ अँड टफ आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? प्रत्येक स्टँड्स मध्ये हळूहळू प्रेक्षकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ही स्पर्धा आहे मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. SP बॉयज ट्रॉफी 2025 सीझन 5. यावेळेला खराब शॉट सिलेक्शन. अगोदरच प्ले केला. खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पायांच्या मधोमध सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेताना जणू काही या चेंडूने स्टंपची गळा भेट घेतली की काय. फलंदाज बाद गॉड. क्रिकेट म्हटलं की खेळाडूंचा जीव की प्राण. क्रिकेट हा खेळ मात्र खेळाडूंचा श्वास आणि क्रिकेट हाच आमचा धर्म. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 झाले. इथून 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता. अगोदरच खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला गेला होता. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. 22च्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34. बॉल फेकून झाले ते 4. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8. 8 बॉल मध्ये 39 रनची आवश्यकता आहे. बॉल फुटला बाउंड्री लाईनच्या बाहेर जर गेला तर षटकार गृहीत धरला जाईल. जर बॉल फुटला आतमध्ये राहिला कॅच कॅरी केला तर विकेट तिथे मिळेल. याची दखल घ्यायची आहे.
ही तुम्हाला पूर्वसूचना आम्ही करीत आहोत. प्रत्येक संघाला, खेळाडूला, कर्णधाराला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35, 38 रनची आवश्यकता. बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकात. राज, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मी चांगली गोलंदाजी करू शकेन, माझ्या रक्तातच कमवायची इच्छाशक्ती आहे हे दर्शवत असताना राजने या षटकामध्ये राज्य केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. विजयासाठी तुमच्याकडे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 37. आणि टेंबी खोडावे 11 जर आले असतील तर प्लीज आपण या. 6 बॉल आणि 37 रन. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. अप्रतिम आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं नेत्र दीपक आयोजन पाहायला मिळतं. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स मिळाला होता, अव्याख्याच्या बाहेर आहे आणि त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं की वाईट बॉल, ओरिजिनल डिसिजन वाईड आहे. आणि गौरव यांनी सांगितलं की आम्हाला इथे रिव्ह्यू घ्यायचा आमच्या टीमला, तर या आपण रेफर केले गेले. थर्ड अंपायर सादिक राजापूरकर सर यांना बिझी व्हावं लागेल. या आपण चेक करूया, कारण प्रत्येक टीमला समान न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी एक एक रिव्ह्यू आपण या ठिकाणी देत आहोत. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. यस, व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट, म्हणजेच आता मिळणार नाही. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 37. आता 6 बॉल आणि अनुक्रमे तुम्हाला 6 षटकार लगातार ठोकावे लागतील. या वेळेला मात्र जरूर आपण पाहतायत बॅक टू द बॉलर खेळल्या गेलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फलंदाज रोहनला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियनच्या दिशेने. फलंदाज बाद, 5 बॉल 35 ची आवश्यकता. विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण डिस्क जॉकी कॅन्डीला. खूप चांगला फटका, तडाखेबंद फटका होता. टक्कन आवाज आला. सरळ चेंडूला बाउंड लाईनच्या बाहेर फेकून दिला. हा धावन करता मॅग्निफिसंट टायमिंग. बॅट मधून एक क्लास. 42 रन. स्थिर राहिले. बॉल फेकून झाले ते 3. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि विजयासाठी इथून 3 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. हळूहळू शिवशक्ती उसरणी टीम विजयाच्या दिशेने पाऊल खुणा त्यांच्या उमटत असताना. साईडला थोडस खोलवर चेंडू होता. एक धाव जरूर धनेश त्या ठिकाणी घेतायत आणि आपल्या पार्टनरला 2 बॉल खेळण्याची संधी प्राप्त करून देत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. ऑन साईडला अतिशय चांगला फटका होता, परंतु आता इथून फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी बाकी राहिले आणि हळूहळू विजयाची नौका
ही किनाऱ्यावर लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवशक्ती उसरणी 1 बॉल 28 रनची आवश्यकता. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. ऑन साईडला धनेश जरूर चांगला स्ट्रोक खेळत असताना क्रमांकावर 5व्या क्रमांकावर जरूर आला आणि तिथून त्याने खूप चांगला अंडरस्टँडिंग खेळ केला. परंतु इथून परतावं लागेल बॅक टू द होम. शिवशक्ती उसरणे टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. गौरवने 39 धावा कुठल्या जबरदस्त बॅटिंग करत असताना 13 बॉलमध्ये सुपर बॅटिंग 300च्या स्ट्राईक रेटने खेळला गेला आणि निशानने 14 धावा केल्या. त्यामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 8 रन देऊन 3 गडी बाद केले.